सो हेलो गाइस, मेरा नाम है स्मरण पंकज कामी और आज जो कि मैंने पहले भी बोला था कि हमारे गांव पे होने वाला है क्रिकेट का टूर्नामेंट, तो उसका अभी ओपनिंग सेरेमनी शायद चालू है, उधर ही हम जाएंगे अभी। तो चलो चलते हैं। वो सबके नाम ले रहे, हम भी इधर से जाकर देखते। अभी तक कोई आया नहीं है, पर उधर शायद कुछ तो बोले, तो शायद सब उधर ही होंगे सब। आणि आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांचं पण मी स्वागत करतो आहे आणि आमच्या पहिल्याच मॅचेस आहेत अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मारून नक्कीच्या प्रतिमेला पुष्पहार गुच्छ अर्पण करतील. माननीय श्री प्रतिष्ठित राव यांच्या हस्ते नक्कीच पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर तुम्ही मारा जर मोबाईल माग पण ह्या करू सन्माननीय सदस्य राव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आपल्या सोबत सन्माननीय प्रतिष्ठित राव आणि आपण कमी यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करतो. इकडे मागे सन्माननीय सुभाष कांबळे यांना पण विनंती असेल आपण सन्माननीय भरत कमी यांच्या हस्ते देखील दीप प्रज्वलन होते. सन्माननीय माजी सरपंच तात्यागाव पुढे यांच्या हस्ते या दीप प्रज्वलन होते. सन्माननीय संतोष कांबळे सर यांच्या हस्ते देखील नक्कीच दीप प्रज्वलन पार पडते. सन्माननीय अरविंद उपसरपंच विमान मिस्त्र सर यांच्या हस्ते खाली बसा सगळे येताला खाली बसा मान्यवरांना विनंती केली पाठी आपण बसा पाठी सांगताना व्हायचंय. हा तुम्ही उभे राहा पाटले हे पाठी आहे सगळे ए समीरा हडे बघा चला समीरा करा करायचंय. मंथन पेंडेकर आपण यायचं त्यांच्या गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचंय. विनंती करतोय सौरभ तांबे आपण यायचं त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. सन्माननीय देशपाल विनंती करतोय आपण त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. सन्माननीय स्वच्छ नवयुवक खेळाडू याला मी विनंती करतोय आपण त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. आपण त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. सन्मान यांचे स्वागत या स्पर्धेदरम्यान मी विनंती सर्व स्पर्धेदरम्यान देखील उपस्थित आहे. मी विनंती करेल
सन्मान श्री दुर्गेश पाटील आरोली गारपत सरपंच समीर कामी सर यांना विनंती करेल आपण त्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं विनंती असेल आपण त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं दिताना 2 मिनिटं थांबवर जरा फुटू दिताना 2 मिनिटं थांबवायचं जरा सन्मान श्री नाईक सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे मी विनंती करेल शिवसन्मान सन्मानित नाईक सर यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं लाईनीतच घ्या त्याचप्रमाणे या स्पर्धेदरम्यान मनमोहन कामी सर देखील उपस्थित आहे मी विनंती करेल सन्मानित सुभाष सर त्यांना देखील आपण गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं त्या स्पर्धेच्या दरम्यान नक्कीच डॉक्टर प्रसाद कांबे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे त्यांचे आपण गुलाबपुष्प देऊन स्वागत करतोय त्याचप्रमाणे सन्माननीय सिद्धेश कांबे सर देखील येथे उपस्थित आहेत त्यांचे मी गुलाबपुष्प देऊन स्वागत करतोय सन्मान श्री प्रसाद कांबे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे विनंती करेल सुहास सर आपण देखील त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं सन्मान श्री धनंजय कांबे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत त्यांचे गुलाबपुष्प देऊन मनपूर्वक स्वागत करण्यात आले सन्मान श्री संतोष कांबे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत त्यांचे देखील गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाते त्याचप्रमाणे स्पर्धेदरम्यान विरसन कांबे देखील नवीन खेळाडू आहे मित्रांनो त्यांचं देखील एका गुलाबपुष्प आपण स्वागत करतो त्याचप्रमाणे स्पर्धेदरम्यान सन्मान श्री आनंद कांबे सर देखील उपस्थित आहे मी सुहास सरांना विनंती करेन आपण त्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे सन्मान श्री श्रीकृष्ण कांबे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे सुहास सर यांना मी नक्कीच विनंती करेन आपण गुलाबपुष्प देऊन त्यांना स्वागत करायचं आहे या स्पर्धेदरम्यान हरच प्रकार जर आपण या स्पर्धेला उपस्थित असाल तर त्वरित आपण पवेलियन बॉक्सशी संपर्क साधायचे सन्मानित श्री पप्पा कांबे सर या देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत त्यांचं देखील गुलाबपुष्प देऊन स्वागत करते सन्मानित श्री सुहास सर यांना एकाने विनंती असेल त्याप्रमाणे आरवली गावचे सरपंच सन्माननीय श्री समीरजी कांबे साहेब या स्पर्धेदरम्यान देखील उपस्थित आहेत मी विनंती करेल सन्माननीय श्री प्रत्येकजी राहुल सर आपण देखील त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं फोटो काढा त्याचप्रमाणे या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी एक समालोचक शिरोडा गावतील निखिल आडेलकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय विनंती असेल की श्री पप्या गावडे यांना की त्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे सन्मान श्री या स्पर्धेदरम्यान आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या समालोचन कक्षेमध्ये देखील या आवाजाचं पोहोचवण्याचं काम करतात श्री सन्मान श्री कैलास शेटकर सर देखील येथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय सन्मान श्री पप्पा कांबे सर आपल्याला विनंती असेल आपण त्यांचं सन्मान श्री विशाल कांबे सर आपल्याला विनंती विशाल कांबे सर आगमनाची सुरुवात आपण त्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं ये देखो गाइस हर्ष भी आ चुका है फिर से अपना मोबाइल लेके आप देख सकते हो प्राधान्य देतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य असतं ते आमचे मित्र MP बोरवेलचे मालक पालियकर त्याचप्रमाणे आपले कुडव साहेब आमचे मित्र पप्या कांबळे उपस्थित आमचे शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक
उपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ मान्यवर, त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी असणारे सुहास केरकर, उपस्थित सर्व या मंडळाचे कार्यकर्ते, मित्रांनो, खरोखर क्रिकेट हा एक संघ ठेवणारा हा खेळ आहे आणि प्रत्येक गावामध्ये असू दे किंवा प्रत्येक या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असताना आपल्या म्हाळसाई कला क्रीडा मंडळ हा दरवर्षी नेहमी क्रिकेट स्पर्धा मोठमोठे आयोजन करत असतो आणि या क्रिकेट स्पर्धाला नेहमीच मला आमंत्रण दिलं जातं. खरोखर या मंडळाचे मी मनापासून कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सुद्धा हे चांगलं असं मैदान या ठिकाणी त्यांनी उभं केलंय आणि मित्रांनो, एवढं करणं, एवढं सगळं यांनी खूप चांगल्या प्रकारे ही स्पर्धा या ठिकाणी उभी केलेली आहे. त्यांच्या या स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा देतो. आमची ज्या ज्या ठिकाणी मदत होईल त्या ठिकाणी नक्कीच आम्ही समीर